हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील युनिट नंबर 4 विंडोइंग आणि क्लिपिंग याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मिड पॉइंट सब डिव्हिजन लाईन क्लिपिंग अल्गोरिदम शिकलेलो आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम बघणार आहोत. आता सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम काय आहे तर आपल्याला माहिती आहे लाईन क्लिपिंग अल्गोरिदम मध्ये आपण फक्त विंडोइंग म्हणजेच रेक्टँगल शेप मध्ये आपण काय करत होतो की लाईन क्लिपिंग कसं करायचं हे बघत होतो. पण सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम मध्ये आपण काय करू शकतो तर तुमच्याकडे कुठलाही पॉलिगॉन असेल म्हणजे रेक्टँगल असेल, सर्कल असेल किंवा वेगवेगळ्या टाईपचे जे काही आपले शेप्स आहेत त्या कुठल्याही शेपमध्ये जर आपली लाईन इनसाइड आहे, आउटसाइड आहे किंवा ती लाईन क्लिपिंग करायची असेल तर तुम्ही सायरस बेक लाईन क्लिपिंग अल्गोरिदम यूज करून आपण ते लाईन क्लिप करू शकतो. This is a generalized line clipping algorithm applicable to arbitrary convex polygon, not necessary a rectangle window. म्हणजे जे काही आपल्याला जनरली लाईन क्लिपिंग अल्गोरिदम काय आहे तर कुठल्याही कन्वेक्स पॉलिगॉन मधला जो आर्बिटरी पॉइंट आहे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो तर लाईन क्लिप करू शकतो. याच्यामध्ये रेक्टँगल विंडो असायलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. While most clipping algorithm demands rectangular clipping windows, it works fine even for non-rectangular windows but convex one. आता बऱ्यापैकी जे काही क्लिपिंगचे अल्गोरिदम आहेत त्याच्यामध्ये रेक्टँगल क्लिपिंग विंडो करायला जास्त करून गरज आहे. पण याच्यामध्ये काय आहे तर रेक्टँग्युलर जर आपली विंडो नसेल तरी आपल्याला चालते, पण तुमचा जो काही पॉलिगॉन आहे तो कन्वेक्स पॉलिगॉन असायला पाहिजे. This algorithm also uses parametric equations, clip window edge normal and inner products to find the intersection of line with the clipping window. आता या अल्गोरिदम मध्ये आपण काय यूज करणार आहे तर पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे जे काही आपली लाईन आहे त्याची पॅरामेट्रिक इक्वेशनचा आपण यूज करून आपण त्या विंडोच्या जी काही एजेस आहेत त्याच्यावरती आपण काय करणार आहे क्लिप करणार आहे. म्हणजे तुमचा जो काही इनर पार्ट आहे त्या लाईनचा त्याच्यासाठी आपण काय करणार आहे विंडोवरचा इंटरसेक्शन पॉइंट जो काही आहे तो आपण फाइंड आउट करणार आहोत. मग आता पॅरामेट्रिक इक्वेशन काय आहे अ पॅरामेट्रिक लाईन सेगमेंट P0 P1 इज गिवन बाय म्हणजे समजा तुमची एखादी लाईन आहे P0 टू P1 पर्यंत त्या लाईनचे पॅरामेट्रिक इक्वेशन कसं लिहितो आपण P ऑफ T इज इक्वल टू P0 प्लस T इंटू P1 मायनस P0. हे आपलं झालं पॅरामेट्रिक इक्वेशन. म्हणजे आपण जी काही आपली लाईन आहे P0 टू P1 त्याच्यानुसार आपण काय केलं एक पॅरामेट्रिक लाईन सेगमेंट किंवा पॅरामेट्रिक लाईन जी आहे ते आपण इक्वेशन लिहिले P ऑफ T इज इक्वल टू P0 प्लस T इंटू P1 मायनस P0. मग आता जे काही आपण हे कॅल्क्युलेशन करून घेऊया. म्हणजे काय झालं P0 आणि P0 आपण एकत्र घेऊ शकतो. मग हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे P ऑफ T इज इक्वल टू 1 मायनस T इंटू P0 प्लस T इंटू P1. आता ही जी काही T ची व्हॅल्यू असणार आहे ती 0 आणि 1 च्या मध्ये असणार आहे. त्यामुळं 0 लेस दॅन इक्वल टू T लेस दॅन इक्वल टू 1 याच्यामध्ये आपले काय असणार आहे आपली जी काही T ची व्हॅल्यू असेल ते 0 आणि 1 च्या मध्ये असेल. मग आता समजा की मी जर T ची व्हॅल्यू जर 0 घेतलं तर P ऑफ 0 इज इक्वल टू P ऑफ 0 येईल आणि जर T ची व्हॅल्यू 1 घेतली तर आपली P ऑफ 1 इज इक्वल टू P1. म्हणजे आपल्याला काय आहे P ऑफ 0 म्हणजेच P0 असेल आणि P ऑफ 1 म्हणजे तुमचा 1 असेल. म्हणजे P0 टू P1 P0 ची व्हॅल्यू 0 असू शकते आणि P1 ची व्हॅल्यू 1. म्हणजे तुमची T ची व्हॅल्यू जी असेल ती 0 आणि 1 च्या मध्ये असणार आहे. आता समजा आपण याचं एक इक्वेशन आपण काय करूया तयार करूया की आपण एखादी रेक्टँगल घेतली आणि त्या रेक्टँगल मध्ये आपली एक लाईन आहे. आता ही लाईन क्लिपिंग कशी करायचं की एक लाईन ड्रॉ केल्या ती P0 टू P1 पर्यंत. आता या विंडोवरती आपण एखाद्या एज वरती आपण काय करूया आर्बिटरी पॉइंट घेऊया. त्याला आपण काय म्हणणार आहे P ऑफ E म्हणणार आहे. आणि जी काही आपली लाईन आहे त्या लाईन वरती आपण 3 पॉइंट घ्यायचे म्हणजे इंटरसेक्शन पॉइंट घ्यायचे. ते म्हणजे कसे असणार आहे त्या लाईनच्या म्हणजे आउटसाइड द विंडो एक आहे तो एज वरती असेल म्हणजे बाउंड्री वरती असेल आणि तिसरा जो आहे तो कुठं असणार आहे तर आपल्या इनसाइड द विंडो मध्ये असणार आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे जो काही आपला आर्बिटरी पॉइंट पीई पासून जो काही आपण 3 पॉइंट घेतलेत इनसाइड बाउंड्री आणि आउटसाइड द विंडो
त्या पॉइंटवरती आपण काय करणार आहे, वेक्टर ड्रॉ करणार आहे. आता हे वेक्टर म्हणजे आपलं काय असणार आहे, पी ऑफ टी असू शकतं. म्हणजेच त्यानंतर काय करायचं आहे, तुमच्या विंडोच्या आउटसाइडला एक आपण काय करायचंय, नॉर्मल वेक्टर ड्रॉ करून घ्यायचंय आणि तो नॉर्मल वेक्टर म्हणजेच एन असणार आहे आणि तो तुमच्या बाउंड्रीला काय केलेला असेल, 90 डिग्री क्रिएट केलेला असणार आहे. आणि जो काही तुम्ही आर्बिटरी पॉइंट पासून लाईनवरचा जो काही पॉइंट ड्रॉ केलाय त्याचं इक्वेशन काय असणार आहे, पी ऑफ टी मायनस पीई. आता ते काही जे आपण लिहिलेलं आहे ते फंक्शन्स जे लिहिलेले आहेत म्हणजे कुठनं, आर्बिटरी पॉइंट पासून जे काही आपल्या लाईनवरचा कुठलाही पॉइंट असेल, कुठलाही पिक्सेल असेल त्याच्यावरती जो काही वेक्टर केलाय त्याला आपण एफ ऑफ एन कॉमा पीई म्हणतो. म्हणजेच इज इक्वल टू यांचा डॉट प्रोडक्ट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग पीई ची व्हॅल्यू आपण आता काय करणार आहे, त्या वेक्टरसाठी एफ ऑफ एन कॉमा पीई इज इक्वल टू एन इंटू पीटी मायनस पीई. म्हणजे जो काही तुमचा नॉर्मल वेक्टर आहे तो इंटू तुम्ही आता आर्बिटरी पॉइंट पासून तुमच्या लाईनवरती जे काही आपण पॉइंट घेतलेले आहेत लाईनवरचे त्याच्याशी आपण काय करणार आहे, डॉट प्रोडक्ट करणार आहोत. मग वेन द वेक्टर लाईन मेकिंग अन अँगल 90 डिग्री विथ नॉर्मल वेक्टर, समजा तुमचा आता जो काही वेक्टर आहे तो काय आहे, आउटसाइड द काय आहे, विंडो असणार आहे. जर समजा तुमचा नॉर्मल वेक्टर लाईन, जी काही वेक्टर लाईन जी आहे जी आपण काढलेली आहे पॉइंट पीई पासून ड्रॉ केलेली जी लाईन आहे आणि तुमच्या नॉर्मल वेक्टरला जर तो 90 डिग्रीचा अँगल करत असेल तर तुमचा कॉस 90 किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच तुमचं एफ ऑफ एन कॉमा पी ऑफ ई इज इक्वल टू 0. मग हा कुठं होणार आहे, फक्त बाउंड्री एजला होणार आहे. म्हणजे तुमचा नॉर्मल वेक्टर आणि जी काही वेक्टर लाईन ड्रॉ केले तिथंच फक्त 90 डिग्री होतो. म्हणजेच तुमची ती जी काही लाईन किंवा जो काही इंटरसेक्शन पॉइंट असेल तो कुठं असणार आहे, तर बाउंड्रीवरती असणार आहे. समजा when the vector line and normal vector line are opposite direction to each other. समजा आता आपण काय केलंय की जो काही आपला नॉर्मल जी काही आपण नॉर्मल वेक्टर लाईन ड्रॉ केली ती कुठं आहे, तर विंडोच्या आउटसाइडला आहे, आउटसाइडच्या डिरेक्शननं जाते. आणि तुमचा इनसाइड मध्ये जो काही आपण वेक्टर लाईन ड्रॉ केल्या ती कुठं आहे, तर विंडोच्या आतमध्ये. म्हणजे दोघांचे साईड जे आहेत डायरेक्शन आहेत ते अपोजिट आहेत. जर तुमचं ते अपोजिट असेल तर तुमचं एफ ऑफ एन कॉमा पीई काय असणार आहे, तर लेस दॅन 0 असेल. म्हणजे 0 पेक्षा तो काय असणार आहे, लहान असेल. तर दॅट इज द इनसाइड द विंडो. म्हणजे तुमचा जो काही वेक्टर लाईन जी आहे ती कुठं असणार आहे, किंवा त्या वेक्टर लाईनवरचा जो काही पॉइंट आहे तो कुठं असणार आहे, तर इनसाइड द विंडो असेल. तसंच समजा तुमची वेक्टर लाईन आणि नॉर्मल वेक्टर लाईन बोथ सेम डायरेक्शननं चालत, म्हणजे आउटसाइड द विंडोवरती आणि तुमचं नॉर्मल वेक्टरची पण डायरेक्शन काही आहे आउटसाइड द विंडो असेल, तर एफ ऑफ एन कॉमा पी तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. म्हणजेच तुमची लाईन जी आहे ती आउटसाइड द विंडो असणार आहे. कळलं? म्हणजे काय असणार आहे, तुमचा जर वेक्टर लाईन आणि नॉर्मल वेक्टर लाईन याच्यामध्ये जर 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होत असेल तर तुमची ती लाईन जी आहे ती बाउंड्री एज वरती असणार आहे. तुमचा वेक्टर लाईन आणि नॉर्मल वेक्टर यांच्या अपोजिट डिरेक्शन असतील तर तुमचा एफ ऑफ एन कॉमा पी हा काय असणार आहे, लेस दॅन 0 असणार आहे. म्हणजे तुम्ही इनसाइड द विंडो असणार आहे. आणि जर तुमचा वेक्टर लाईन आणि नॉर्मल वेक्टर लाईन जे आहे ते सेम डायरेक्शनला असतील तर तुमचा एफ ऑफ एन कॉमा पीई जो आहे तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय असणार आहे, तो आउटसाइड द विंडो असणार आहे. आता याच्या डिपेंडेडच आपल्याला काय करणार आहे, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. वी कॅन फाइंड आउट द इंटरसेक्शन पॉइंट. आता आपल्याला माहिती झालं की आउटसाइड द विंडो कसं ओळखायचं किंवा इनसाइड द विंडो कसं ओळखायचं किंवा बाउंड्रीवरती आहे हे कसं ओळखायचं हे समजलं. पण जर बाउंड्रीवरती असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, त्याचा इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. मग तो कसा करायचा, एफ ऑफ एन कॉमा पीई इज इक्वल टू 0. म्हणजे जर बाउंड्रीवरती असेल तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे, एफ ऑफ एन कॉमा पीई इज इक्वल टू 0. म्हणजे त्याचा डॉट प्रोडक्ट काय आहे, एन इंटू पीटी मायनस पीई इज इक्वल टू 0. हे आपण डॉट प्रोडक्ट लिहून घेतलं. त्यानंतर आपल्याला पीटीची व्हॅल्यू माहिती आहे जी आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन लिहिले. काय होतं, P0 प्लस टी इंटू P1 मायनस P0 हे आपलं काय आहे, पॅरामेट्रिक इक्वेशन. तेच इक्वेशन आपण काय करायचं, या पीटी मध्ये
टाकायचंय, पुट करायचंय. म्हणजेच काय झालं, n इंटू P0 प्लस टी इंटू P1 मायनस P0 आणि बाकीचं जे मायनस पीई आहे तसं लिहायचं इज इक्वल टू 0. म्हणजे आपण ही जी काही पीटीची व्हॅल्यू जी घेतलेली आहे P0 प्लस टी इंटू P1 मायनस P0 ही इक्वेशन नंबर आपण 1 वरून घेतलेली आहे. त्यानंतर हे सॉल्व्ह करायचं. मग आता सॉल्व्ह केल्यावर काय होणार आहे, तर आपण काय करूया की P0 काय करणार आहे आपण, हा जो काही P0 आणि पीई आहे तो एकत्र घेऊया. म्हणजेच काय झालं, n इंटू P0 मायनस पीई प्लस n इंटू P1 मायनस P0 इंटू टी इज इक्वल टू 0. म्हणजे हा टी वाला जो प्रोडक्ट आहे तो वेगळा घेतला, त्याला n न डिवाइड केलं आणि P0 मायनस पीई हा एकत्र केला आणि त्याला मल्टिप्लाय काय केलं, n न केलं. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं, n इंटू P0 मायनस पीई प्लस n इंटू P1 मायनस P0 इंटू टी इज इक्वल टू 0. मग आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, टी कॅल्क्युलेट करायचं. मग तो टी कॅल्क्युलेट कसा करणार, पहिल्यांदा काय करणार तुम्ही की जो काही n इंटू P0 मायनस पीई जो आहे तो पलीकडे गेल्यावर काय झाला, मायनस n इंटू P0 मायनस पीई डिवायडेड बाय, कारण इथं टी ला इंटू आहे म्हणजे हा काय n इंटू P1 मायनस P0 जो आहे तो इकडे गेल्यावरती काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजेच काय झालं आपल्याला, टी इज इक्वल टू मायनस n इंटू P0 मायनस पीई डिवायडेड बाय n इंटू P1 मायनस P0 असं आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण एक डिस्टन्स फॅक्टर आणि वेटिंग फॅक्टर डिस्ट्रीब्युट करतो. मग डिस्टन्स फॅक्टर डी म्हणजेच काय असणार आहे, P1 पासून P0 पर्यंतचं अंतर म्हणजे P1 मायनस P0 म्हणजे आपला काय आहे, डी म्हणजेच आपला काय झाला, डिस्टन्स फॅक्टर. आणि वेटिंग फॅक्टर म्हणजे काय आहे, तर W इज इक्वल टू P0 मायनस पीई. हा जो काय आहे P0 मायनस पीई म्हणजेच आपला काय आहे, वेटिंग फॅक्टर म्हणजे ज्याला आपण W म्हणतो. आता ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला इक्वेशन काय मिळालं, टी इज इक्वल टू मायनस n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू टी. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. जो काही तुमचा n इंटू टी हा नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजेच काय, द एज इज नॉट पॅरलल टू लाईन, म्हणजे कुठल्याही एजला तो पॅरलल नसायला पाहिजे. आणि त्यामुळं जी काही तुमची टी ची व्हॅल्यू होणार आहे ती 0 आणि 1च्या मध्येच यायला पाहिजे. म्हणजे P0 अल्गोरिदम आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, इनपुट द लाईन सेगमेंट T0 P1 विथ n कोऑर्डिनेट्स P0 ऑफ x0 y0 आणि P1 इज द x1 y1 रिस्पेक्टिव्हली. पहिल्यांदा आपल्याला आपली जी काही लाईन सेगमेंट आहे P0 टू P1 त्याचे n कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे समजा जर P0 असेल तर x0 y0 आणि P1 जर असेल तुमचा एंड पॉइंट तर x1 आणि y1 असे दोन एंड पॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेटर माहिती पाहिजेत. सेकंड स्टेपला काय आहे, रीड वर्टेक्स कोऑर्डिनेट ऑफ द क्लिपिंग पॉलिगॉन अँड कॅल्क्युलेट डायरेक्शन D इज इक्वल टू P1 मायनस P0. आता तुमचा जो काही पॉलिगॉन आहे ज्याच्यातून तुम्ही क्लिपिंग करणार आहे त्याचे वर्टेक्स कोऑर्डिनेटर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्शन कॅल्क्युलेट करायचंय. मग डायरेक्शन D इज इक्वल टू P1 मायनस P0. थर्ड स्टेपला काय करायचंय, असाइन बाउंड्री पॉइंट P टू द एज. म्हणजे तुमच्या बाउंड्री जे आहे पॉलिगॉनची जी काही बाउंड्री असेल त्याच्यावरती तुम्हाला एक पॉइंट P घ्यायचा आहे आणि त्याच्या आतल्या साईडला म्हणजे इनर नॉर्मल तुम्हाला काय करायचं आहे, त्या एज वरती तुम्हाला वेक्टर काढायचा आहे. तो नॉर्मल वेक्टर म्हणजेच तुम्ही काय करणार आहे, n आपण असं म्हणू शकतो. चौथ्या स्टेप मध्ये काय आहे, कम्प्यूट लोअर अँड अप्पर लिमिट. आता लोअर लिमिट कसं काढतात, इफ n इंटू डी म्हणजे जो काय आपला नॉर्मल वेक्टर इंटू जर तुम्ही त्याचा डॉट प्रोडक्ट केला डायरेक्शन बरोबर, तो जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे 0 पेक्षा मोठा असेल तर तुम्हाला लोअर लिमिट मिळणार आहे. तो कसा करायचा, लोअर लिमिट इज इक्वल टू मायनस n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू डी वेअर डी नॉट इक्वल टू 0. जर तुमचा डी 0 आला तर तुमचा काय होणार आहे, तो इन्फिनिटी असू शकतो. जर समजा तुमचा जो काही n इंटू डीचा प्रोडक्ट जो आहे तो लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर तुम्हाला अप्पर लिमिट मिळणार आहे. अप्पर लिमिट इज इक्वल टू म्हणजे टी ऑफ यू इज इक्वल टू मायनस n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू डी. आता याच्यामध्ये काय आहे, तुमचा n इंटू डी जो आहे तो काय पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे.
आणि त्यानंतर आपला जो काही इफ जो आहे तो आपला इथं काय होणार आहे, चौथ्या स्टेपमध्ये एंड होईल. पाचव्या स्टेपमध्ये काय होणार आहे, रिपीट स्टेप 3 आणि 4 फॉर इच एज ऑफ द क्लिपिंग पॉलिगॉन. आता हा जो काही तिसरी आणि चौथी स्टेप जी आहे ती आपल्याला जोपर्यंत पॉलिगॉनचे एजेस संपत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे. सहाव्या स्टेपला काय आहे, फाइंड द मॅक्झिमम लोअर लिमिट अँड द मिनिमम अप्पर लिमिट इफ दे डू नॉट सॅटिस्फाय द कंडिशन 0 लेस दॅन इक्वल टू t लेस दॅन इक्वल टू 1. इग्नोर द लाईन ॲज द लाईन इन इज विजिबल. आता समजा जर तुम्ही मॅक्झिमम लोअर लिमिट आणि मिनिमम अप्पर लिमिट जर यावेळी काढणार असाल, जर तुमची कंडिशन 0, तुमचा जो काही टी आहे तो 0 आणि 1च्या मध्ये नसेल तर तुम्ही ती लाईन काय म्हणणार आहे, इनविजिबल आहे असं कन्सिडर करणार आहे. सातवी स्टेप काय आहे, कम्प्यूट द इंटरसेक्शन पॉइंट्स युजिंग द मॅक्झिमम लोअर लिमिट अँड द मिनिमम अप्पर लिमिट इन द पॅरामेट्रिक इक्वेशन्स. आता तुम्हाला जो काही इंटरसेक्शन पॉइंट मिळणार आहे तो कशावरून आपल्याला काढायचा आहे की मॅक्झिमम लोअर लिमिट आणि मिनिमम लोअर लिमिट हे आपण काय करायचं आहे, पॅरामेट्रिक इक्वेशनमध्ये टाकून आपल्याला काय मिळणार आहे, इंटरसेक्शन पॉइंट्स मिळणार आहे. आठवी स्टेप काय आहे, ड्रॉ द लाईन सेगमेंट फ्रॉम P of TL टू P of TU, म्हणजे अप्पर लिमिट टू लोअर लिमिट पर्यंत आपण ती लाईन सेगमेंट काय करणार, ड्रॉ करणार आहे. आणि त्यानंतर तुमचा अल्गोरिदम इथं संपतो, म्हणजेच आपण 9वी स्टेप आपली काय आहे, फिनिश. आता आपण एक छोटं एक्झाम्पल बघूया. समजा फाइंड द इंटरसेक्शन ऑफ द लाईन P0 P1 विथ कोऑर्डिनेट्स P0 -2, आणि P1 इज द 6, 3 अगेन्स्ट द 8-sided clipping polygon in figure. use Cyrus-Beck method to obtain the clipped line segment. आता समजा P0 आणि P1 अशी तुम्हाला लाईन दिलेली आहे आणि ती जी लाईन आहे ती क्लिपिंग पॉलिगॉन मधून जाते आणि तुम्हाला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा, सायरस-बेक मेथडनं यूज करून करायचा आहे. आता आपण पहिल्यांदा बघूया, ही तुमची डायग्राम असणार आहे. डायग्राम तुम्हाला पेपरला पण दिलेली असते. आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 साइड्स आहेत, म्हणजे पॉलिगॉन आहे आपला. आता ह्या पॉलिगॉन मध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली आहे, ती लाईन म्हणजेच आपली काय आहे, P0 टू P1. आता P0 चे कोऑर्डिनेटर काय आहेत, -2, 1 आणि P1 चे कोऑर्डिनेटर काय आहे, 6, 3. आता हे जे काही वर्टेक्स आहेत त्याला मी नावं दिलेत का, तर मला कॅल्क्युलेशनसाठी ते मला इझी जातील. आता मी इथं काय केलंय, V1 V2 V3 V4 V5 आणि V6 असे आपल्याकडे काय आहेत, 6 व्हर्टेक्स आहेत. आता आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपण तिसरी स्टेप काय करतो की तुमचा जो काही बाउंड्री एज आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, इनर नॉर्मल वेक्टर ड्रॉ करायचा आहे. तो म्हणजेच तुमचा काय असणार आहे, एंड. म्हणजे मी काय केलं, V1 पासून V2 पर्यंत एक नॉर्मल वेक्टर आतल्या साईडला काढला, त्याला नाव दिलं एंड. आता हे कसं ओळखायचं असतं, तर हा बघा की तुम्ही ज्यावेळी नॉर्मल वेक्टर काढताय तो आतल्या साईडनं चाललाय, पण त्यावेळेस तुमच्या एक्सची पण व्हॅल्यू वाढाल्या आणि वायची पण व्हॅल्यू काय करते, इन्क्रीज व्हायला, म्हणजे दोन्ही साईड तुमच्या इन्क्रीज व्हायल्यात. त्यानुसार आपल्याला काय करायच्या, एनच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या असतात. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बघूया की आपल्याला P0 माहित आहे, P0 आपला काय आहे, -2, 1 आहे आणि P1 किती आपला 6, 3 आहे. मग डिस्टन्स फॅक्टर D इज इक्वल टू कॅल्क्युलेट कसा करायचा, P1 मायनस P0, म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, P1 चे आपले कोऑर्डिनेटर किती आहेत, 6 आणि 3 मायनस P0 चे कोऑर्डिनेटर काय आहे, -2, 1, म्हणजेच काय होणार आहे, 6 मायनस -2 म्हणजेच किती झाला आपला 8, 3 मायनस 1 म्हणजेच किती झाला आपला 2. म्हणजे आपला डिस्टन्स फॅक्टर D किती मिळाला, 8 आणि 2 मिळाला. त्यानंतर आता आपल्याला आपण जे नॉर्मल वेक्टर काढलेलं आहे त्यामध्ये आपण नेक्स्ट स्टेप, चौथी स्टेप आपल्याला काय सांगितलंय की तुम्ही कुठल्याही एज वरती, म्हणजे प्रत्येक एज वरती आपल्याला एक बाउंड्री पॉइंट आपण कन्सिडर करायचा असतो, त्याला आपण आर्बिटरी पॉइंट म्हणतो किंवा बाउंड्री पॉइंट पण म्हणू शकतो. आता समजा आपण एज काय घेतलं, V1 टू V2 घेतलं, त्याच्यावरती आपण नॉर्मल वेक्टर काढला. आता त्यातला बाउंड्रीचा पॉइंट मी समजा असं पकडलं V1. आता V1 चे कोऑर्डिनेटर काय आहेत, 3, 0, म्हणजे ज्याला आपण PE म्हणतो, म्हणजे आर्बिटरी पॉइंट पण म्हणू शकतो. मग त्याचा नॉर्मल वेक्टर मी मगाशी सांगितलं, ज्यावेळी तुम्ही नॉर्मल वेक्टर ड्रॉ केला त्यावेळी तुमच्या एक्सची पण व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आणि वायची पण इन्क्रीमेंट झाली, म्हणून तुमचा नॉर्मल वेक्टर एनचे कोऑर्डिनेटर काय असणार आहे, 1 आणि 1 असणार आहे, कारण ते पॉझिटिव्हली वाढालेत म्हणून ते 1 आणि 1 असणार आहे.
त्यानंतर आपल्याला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. डब्ल्यू कसा कॅल्क्युलेट करतो? P0 मायनस PE. P0च्या व्हॅल्यूज काय आहे? -2 आणि 1 आहे. मायनस PE च्या व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं? आपण इथं काढलेलं आहे, बाउंड्री पॉईंट V1 घेतलाय 3 आणि 0 इज इक्वल टू -2 - 3 म्हणजेच -5 झाला. 1 - 0 म्हणजेच 1 झाला. म्हणजे तुमच्या डब्ल्यूची व्हॅल्यू काय आली? -5 आणि 1. आता हे लक्षात ठेवा, तुम्ही बाउंड्री पॉईंट इथं V2 पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे, V1 करा किंवा V2, बाउंड्रीवरचा कुठलाही, तुमच्या एजवरचा कुठलाही पॉईंट चालेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? N इंटू डब्ल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. मग N ची व्हॅल्यू काय आहे आपली? 1 इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे? -5 आणि 1. आता यांचं काय होतंय? आपण डॉट प्रोडक्ट करतो. मग डॉट प्रोडक्ट कसं करतो? 1 इंटू -5 प्लस 1 इंटू 1 म्हणजे 1 इंटू -5 प्लस 1 इंटू 1. आणि त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे? 1 इंटू -5 म्हणजे -5 आणि 1 इंटू 1 म्हणजे 1 म्हणजे -5 प्लस 1 इज इक्वल टू -4. म्हणजे N इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? -4 आलेली आहे. मग त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करून घ्यायचं? N इंटू D. N ची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि D ची व्हॅल्यू काय आहे? 8 आणि 2. यांचा परत आपल्याला डॉट प्रोडक्ट करून घ्यायचा आहे. 1 इंटू 8 प्लस 1 इंटू 2 म्हणजेच काय झाला? 1 इंटू 8 म्हणजे 8 प्लस 1 इंटू 2 म्हणजे 2 इज इक्वल टू 10. त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की तो लोअर लिमिट आहे की अप्पर लिमिट आहे हे कॅल्क्युलेट करेल. मग तो कसा करायचा? तुमचा जर ND हा काय आहे? ग्रेटर दॅन 0 आहे. ज्यावेळी तुमचा ND हा ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण काय कॅल्क्युलेट करतो? लोअर लिमिट कॅल्क्युलेट करतो. मग लोअर लिमिट कसा कॅल्क्युलेट करतो? T ऑफ L इज इक्वल टू -N इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय N इंटू D. म्हणजेच काय झाला? N इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आपली? -4 -4 डिवायडेड बाय 10 म्हणजेच किती झाली आपली व्हॅल्यू? 0.4. तसंच आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट एज घ्यायचं आहे. कुठून? V2 टू V3 पर्यंत. सेम मी काय केलं? एक नॉर्मल वेक्टर N काढला. पण इथं काय झालंय? तुमचं X ची व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट आहे. सॉरी, Y ची व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट आहे. पण X ची व्हॅल्यू तुमची काय वाला आहे? इन्क्रीमेंट वाला. म्हणजे तुमचा नॉर्मल वेक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू तुमची कशी असणार आहे? तर X तुमचा काय आहे? नॉर्मल आहे, बरोबर आहे का? X तुमचा काय आहे? वाढत चाललाय, म्हणून तिथं आपण 1 घेणार. Y ची व्हॅल्यू आपली कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून आपण काय करणार आहे? 0 कन्सिडर करणार आहे. म्हणजे तुमची N ची व्हॅल्यू काय झाली? 1 इन्क्रीमेंट. X इन्क्रीमेंट होतोय म्हणून 1 राहिला आणि Y ची व्हॅल्यू तुमची कॉन्स्टंट राहणार आहे म्हणून आपण काय केलं? 0 कन्सिडर केलं. त्यानंतर V2 टू V3 पर्यंत जे काही एखादा बाउंड्री पॉईंट कन्सिडर करा. आता इथं मी V3 कन्सिडर केलाय, तुम्ही V2 पण कन्सिडर करू शकता. मग इथं V3 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि 4 आहे, ज्याला आपण PE म्हणतो, बरोबर. याच्यावरून आपल्याला डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचंय. मग डब्ल्यू कॅल्क्युलेट कसा करायचा? P0 मायनस PE म्हणजेच काय? -2 -1 आणि 4. मग याच्यावरून आपण काय केलं? -2 - 1 किती झाला? -3 आणि 1 - 4 किती झाला? -3. म्हणजे डब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? -3 मिळाली. त्यानंतर N इंटू डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं. कसा करायचा? N ची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि 0 आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे? -3 त्याच्यावरून आपण डॉट प्रोडक्ट केला. 1 इंटू -3 प्लस 0 इंटू -3. मग 1 इंटू -3 म्हणजेच किती झाला? -3 आणि 0 इंटू -3 म्हणजेच किती झाला? 0. म्हणजे तुमचा N इंटू डब्ल्यू किती आला? -3 आला. मग N इंटू D किती आहे आपला? 1 0 आणि 8 आणि 2. मग 1 इंटू 8 प्लस 0 इंटू 2 केला. त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 1 इंटू 8 म्हणजे 8 प्लस 0 इंटू 2 म्हणजे 0 इज इक्वल टू 8 झाला. त्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे? N इंटू D हा जर तुमचा ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला काय करायचं? लोअर लिमिट काढायचं आहे. 8 हा कधी पण 0 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे लोअर लिमिट आपण कॅल्क्युलेट करतो. TL इज इक्वल टू -N इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय N इंटू D. म्हणजेच काय झाला? -N इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? -3 आहे, डिवायडेड बाय N इंटू D ची व्हॅल्यू किती आहे? 8. म्हणजे मायनस मायनस प्लस झाला, म्हणून इथं काय झालं? 3 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 0.37 झाला.
त्यानंतर आपण एज कुठला घेणार आहे, V3 पासून V4 मध्ये. आता इथं काय व्हायला लागलंय सांगा, आपण जो नॉर्मल वेक्टर ड्रॉ केला त्याच्यामध्ये काय व्हायला लागलाय, तुमची एक्सची व्हॅल्यू वाढत चालल्या पण वायची व्हॅल्यू काय व्हायला कमी होत चालल्या. मग एक्सची वाढाल्या म्हणून आपण तिथं 1 घेणार आणि वायची कमी व्हाल्या म्हणून तिथं आपण काय करणार आहे -1 घेणार आहोत. ते आपल्याला कळेल पुढे. आता आपल्याला एज कुठला घ्यायचा आहे, V3 पासून V4 पर्यंत. आता इथला बाउंड्री पॉइंट मी काय केलाय, V4 हा माझा बाउंड्री पॉइंट पकडलाय. तो किती आहे 3,4 म्हणजेच त्याची व्हॅल्यू काय म्हणतो आपण PE. त्यानंतर नॉर्मल वेक्टर मी सांगितल्याप्रमाणे एक्स तुमचा वाढत चाललाय म्हणून 1 घेतला आणि वाय तुमचा कमी व्हायलाय म्हणून इथं आपण काय घेतलं -1 घेतलं. हे लक्षात ठेवा की इन्क्रीमेंट होत असेल तर 1 घ्यायचं, डिक्रीमेंट होत असेल तर -1 घ्यायचं आणि जर तो कॉन्स्टंट राहत असेल तर 0 घ्यायचं. त्यानंतर डब्ल्यू कॅल्क्युलेट करा. डब्ल्यू इज इक्वल टू P0 - PE. P0 ची व्हॅल्यू काय आहे -2, 1, -3 आणि 6 इज इक्वल टू -5, -5. म्हणजे काय झालं -2, -3, -5, 1, -6, -5. त्यानंतर n इंटू डब्ल्यू कॅल्क्युलेट करा. n ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि -1 इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे -5, -5. म्हणजेच काय झाला 1 इंटू -5 प्लस -1 इंटू -5. म्हणजेच काय 1 इंटू -5 म्हणजेच -5, -5 -1 म्हणजेच काय झाला +5. म्हणजेच n इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आली 0. मग n इंटू डी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. n ची व्हॅल्यू काय आहे 1, -1. डी ची व्हॅल्यू काय आहे 8 आणि 2. त्यानंतर हे कॅल्क्युलेट करा. 1 इंटू 8 प्लस -1 इंटू 2. 1 इंटू 8 म्हणजे 8, -1 इंटू 2 म्हणजे -2 इज इक्वल टू 6. परत तेच n इंटू डी इज इक्वल टू 0 आला म्हणून काय केलं आपण n ऑफ टी इज इक्वल टू n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू डी. म्हणजेच काय झाला -0 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय झाला 0 झाला. त्यानंतर V4 पासून V5 पर्यंत आता आपल्याला काय करायचं नॉर्मल वेक्टर काढायचा. आता याच्यामध्ये काय व्हायलाय x पण कमी व्हायलाय आणि y पण कमी होतोय म्हणून दोन्ही पण काय येणार आहेत -1 येणार आहे. एज ऑफ V4 टू V5 बाउंड्री पॉइंट V4 घेतला मी 3 आणि 6 ज्याला आपण PE म्हणतो आणि नॉर्मल वेक्टर आपण काढलाय ड्रॉ केलाय तो आपले दोन्ही पण डिक्रीमेंट व्हाल्या म्हणून -1 -1 घेतला. मग डब्ल्यू इज इक्वल टू P0 - PE इज इक्वल टू -2 1 -3 6. मग -2 -3 किती झाला -5, 1 -6 किती झाला -5. आणि n इंटू डब्ल्यू कॅल्क्युलेट करा. n ची व्हॅल्यू काय आहे -1 -1 इंटू डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे -5 -5. मग -1 इंटू -5 प्लस -1 इंटू -5. मग -1 इंटू -5 किती झाला 5 प्लस -1 इंटू -5 किती झाला +5 इज इक्वल टू 10. त्यानंतर n इंटू डी काढा. -1 -1 8 आणि 2. मग -1 इंटू 8 प्लस -1 इंटू 2 म्हणजे किती झाला -8 -2 इज इक्वल टू -10. मग आपलं काय झालं जो काही आपला एनडी ची व्हॅल्यू आहे ती <0 आहे. मग <0 असेल तर आपण काय करतो अप्पर लिमिट कॅल्क्युलेट करतो म्हणून आपण टी ऑफ यू इज इक्वल टू -n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू डी. म्हणजेच काय झाला -10 डिवायडेड बाय -10 इज इक्वल टू 1. म्हणजे अप्पर लिमिट आपला किती आला 1 आला. नेक्स्ट लाईन आहे V5 पासून V6 पर्यंत. त्याच्यासाठी पण आपण काय केला वेक्टर ड्रॉ केला. आता याच्यामध्ये काय होतंय एक्स ची व्हॅल्यू तुमची काय वाल्या डिक्रीमेंट वाल्या पण तुमचा y काय आहे कॉन्स्टंट आहे त्यामुळं तुमच्या n ची व्हॅल्यू -1 आणि 0 असणार आहे. मग तुमचा बाउंड्री पॉइंट V5 कन्सिडर करा. त्याचे कोऑर्डिनेटर आहे 5 आणि 4 ज्याला आपण PE म्हणणार आहे. आणि त्यानंतर W कॅल्क्युलेट करा. P0 - PE इज इक्वल टू -2 1 -5 आणि 4. मग -2 -5 म्हणजेच -7 1 -4 म्हणजे तुमचं किती झाला -3. मग n इंटू डब्ल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. -1 0 इंटू -7 -3 म्हणजेच काय झाला -1 इंटू -7 प्लस 0 इंटू -3. मग -1 इंटू -7 म्हणजे 7 झाला आणि 0 इंटू -3 म्हणजेच -0 इज इक्वल टू 7 झाला. मग त्यानंतर n इंटू डी कॅल्क्युलेट करायचं आहे.
एनची व्हॅल्यू किती आहे -1 0, डीची व्हॅल्यू काय 8 आणि 2, यांचं ड्रॉट प्रोडक्ट करा. -1 इंटू 8 प्लस 0 इंटू 2 म्हणजेच किती झाला -8 प्लस 0 इज इक्वल टू -8. म्हणजेच तुमचा एन इंटू डी हा काय झाला <0 झाला. त्यामुळे तुम्हाला परत अप्पर लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे. अप्पर लिमिट कॅल्क्युलेट करताना काय करतोय -n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय एन डी म्हणजेच काय -7 डिवायडेड बाय -8 इज इक्वल टू 7/8. त्यानंतर राहिलाय तो कुठला आहे आपला V6 टू V1 पर्यंतचा. त्याचा पण काय केला आपण नॉर्मल वेक्टर ड्रॉ केला. तो काय व्हायला लागला x तुमचा कमी व्हायलाय पण y वाढालाय. म्हणजेच तुमचा नॉर्मल वेक्टर काय असणार आहे -1 आणि 1. आणि तुमचा बाउंड्री पॉइंट काय केला V6 इज इक्वल टू 5,2 ज्याला आपण PE म्हणणार आहे. सेम W कॅल्क्युलेट करा. W इज इक्वल टू P0 मायनस PE इज इक्वल टू -2 1 मायनस 5 आणि 2. मग -2 मायनस 5 म्हणजे -7, 1 मायनस 2 म्हणजे किती झाला -1. मग n इंटू डब्ल्यू इज इक्वल टू -1 1 इंटू -7 -1. मग -1 इंटू -7 प्लस 1 इंटू -1. त्यामुळे एन डब्ल्यू किती झाला आपला 7 - 1 इज इक्वल टू 6. सेम एन इंटू डी कॅल्क्युलेट करा. -1 इंटू 1 8 आणि 2. मग -1 इंटू 8 प्लस 1 इंटू 2. मग -8 प्लस 2 इज इक्वल टू -6. मग एन इंटू डी काय झाला आपला <0 झाला. मग अप्पर लिमिट इज इक्वल टू -n इंटू डब्ल्यू डिवायडेड बाय n इंटू डी म्हणजेच काय झाला -6 डिवायडेड बाय 6 म्हणजेच किती झाला 1. आता जे काय आपण कोऑर्डिनेटर काढलं ते आपण काय करायचं एक टेबल काढायचं, एजेस लिहायचं, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहून घ्यायचं. मग इथं लोअर लिमिट किती आहे 0.4 0.37 0 आणि अप्पर लिमिट किती आले 1 7/8 आणि 1. मग आपल्याला माहित आहे मॅक्झिमम लोअर लिमिट म्हणजेच आपण काय आहे टी ऑफ एन म्हणजे ह्याच्यामधला जो कोण जास्त आहे लोअर लिमिटला मॅक्झिमम लोअर लिमिट म्हणजेच कोण आहे 0.4 आहे आणि अप्पर लिमिटला कमी कोण आहे 7/8. म्हणजेच इथं काय होणार आहे मॅक्झिमम लोअर लिमिट घेतला तर 0.4 आला आणि मिनिमम अप्पर लिमिट घेतला तर 7/8 येणार आहे. मग हे जे काही टीची व्हॅल्यू जी आहे ती आपण पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये पुट करायची. म्हणजेच काय करायचं पी ऑफ टीएल इज इक्वल टू P0 प्लस टी इंटू P1 मायनस P0. मग P0 ची व्हॅल्यू काय आहे -2 1 प्लस P1 ची व्हॅल्यू काय आहे 6 आणि 3 मायनस P0 ची व्हॅल्यू काय आहे -2 1 इंटू टी ची व्हॅल्यू काय झाली 0.4. म्हणजेच हे आपण सॉल्व्ह करून घ्यायचं. काय झालं -2 1 प्लस इथं काय झालं 6 -2 म्हणजेच प्लस 2 म्हणजेच 8 झाला. 3 -1 म्हणजे 2 झाला इंटू 0.4 ॲज इट इज. आता जो काही 0.4 आहे ते ह्या आतल्या ब्रॅकेटला काय करायचं मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजेच काय -2 1 आहे तसंच राहील प्लस 8 इंटू 0.4 म्हणजेच किती झाला 3.2 आणि 2 इंटू 0.4 म्हणजेच किती झाला आपला 0.8. आता यांची ऍडिशन करायची. यांची ऍडिशन काय होणार आहे -2 प्लस 3.2 म्हणजेच किती झालं 1.2 आणि 1 प्लस 0.8 म्हणजेच किती असणार आहे 1.8 असेल. त्यानंतर आपल्याला अप्पर लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तो कसा करायचा P ऑफ TU इज इक्वल टू P0 प्लस टी इंटू P1 मायनस P0. सेम P ची व्हॅल्यू घाला -2 1 T ची व्हॅल्यू घाला 7/8 आणि P1 मायनस P0 ची व्हॅल्यू काय आहे 6 3 -2 1 आणि त्यानंतर तुम्ही हे सॉल्व्ह करून घेतल्यानंतर तुम्हाला -2 1 प्लस 8 आणि 2 इंटू 7/8 ह्याचं ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यूज काय मिळतील 7/8 इंटू 8 म्हणजे 7 मिळेल आणि 2 इंटू 7/8 म्हणजेच 1.7 मिळेल. त्यांचं परत कॅल्क्युलेशन करा तुम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे 5 आणि 2.7 म्हणजेच आपल्याला 2 पॉईंट मिळालेले असणार आहे. थँक्यू.